नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 जानेवारीचा एपिसोड आपण पाहत आहोत. आजचा भाग सुरुवातीपासूनच खूपच तणावपूर्ण आणि भावनिक दाखवण्यात आला. सायली आणि सुमन यांच्यातील संवादाने एपिसोडची सुरुवात होते. सुमन आतून पूर्णपणे अस्वस्थ असली तरी ती बाहेरून सावरलेली दिसते. सायली तिला समजावत असते की सध्या शांत राहणंच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, कारण नागराजला उघड करण्यासाठी ठोस पुरावा मिळेपर्यंत हे नाटक सुरू ठेवणं गरजेचंच आहे. सुमनला मात्र या सगळ्यात रविराज आणि प्रतिमाला होत असलेला त्रास खूपच अस्वस्थ करतो. आपण एका नीच माणसाला पकडण्यासाठी निरपराध लोकांना वेदना देतोय, ही भावना तिला सतावत असते. पण सायली तिला धीर देते आणि सांगते की सत्य बाहेर यायचं असेल तर थोडा संयम तर ठेवावाच लागेल. दुसरीकडे सचिनचा ट्रॅक आज पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या संयमाची परीक्षा घेतो. तो अस्मिताला भावनिकरित्या ब्लॅकमेल करताना दिसतो. स्वतःच्या चुकांचं पूर्ण ओझं अस्मितावर टाकून तो स्वतःला पीडित दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या बोलण्यात पश्चाताप कमी आणि नाटकच जास्त जाणवतं. अर्जुनचा संयम मात्र सुटतो. तो सचिनला ठामपणे सांगतो की अस्मिताच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी खेळ सहन केला जाणारच नाही. अस्मिता मात्र या सगळ्या गोंधळात पूर्णपणे कोलमडून जाते. गर्भावस्थेत असताना असा भावनिक आणि मानसिक ताण तिच्यासाठी किती घातक आहे हे घरातल्या प्रत्येकाला जाणवतं. सायली, अश्विन आणि पूर्णाजी या तिघांनी या प्रसंगात प्रचंड समजूतदारपणाची भूमिका घेतली आहे. विशेषतः पूर्णाजींनी दिलेला सल्ला फारच महत्त्वाचा ठरतो. आधी अस्मिताची सुरक्षित डिलिव्हरी, यानंतर बाकीचे पुढचे निर्णय. हा विचार प्रेक्षकांनाही पटला. आता खरी रंगत सुरू होते नागराज आणि सुमनच्या सीनमध्ये. नागराज पुन्हा एकदा काळजीवाहू नवऱ्याचं नाटक करत सुमनजवळ यायचा प्रयत्न करतो. तिला जेवायला घालण्याच्या बहाण्याने तो तिच्यावर मानसिक दबाव टाकतो. इथे सुमनचा अभिनय कौशल्य कमाल आहे, पण ती मुद्दाम अस्थिर वागून नागराजला बोलत असते आणि या क्षणी सगळ्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो. सुमन अचानक भूतकाळाच्या आठवणी सगळं आठवत असल्यासारखं वागू लागते आणि नागराजवर थेट आरोप करते. सुरुवातीला नागराज याला वेडसरपणा समजून हसतो, पण हसता हसता तो स्वतःच मोठी चूक करतो. तो किडनॅप आणि जुन्या अपघाताबाबत सूचक विधान करतो आणि हा क्षण सुमनसाठी संधी ठरतो. प्रेक्षकांना स्पष्ट जाणवतं की इथे काहीतरी मोठं घडणार आहे. एपिसोडचा शेवट अत्यंत थरारक आहे. प्रोमोमध्ये नागराज थेट कबुली देताना दाखवला आहे. तो स्वतःला मास्टर माइंड म्हणतो, पण त्याचवेळी सुमनवर कोणी विश्वास ठेवणार नाही असा गर्वही दाखवतो. मात्र प्रश्न एकच आहे, ही कबुली रेकॉर्ड झाली आहे का? नागराज खरंच एक्सपोज होणार आहे का, की पुन्हा काहीतरी वेगळाच डाव करणार आहे? एकंदरीत आजचा भाग भावनिक, तणावपूर्ण आणि पुढच्या एपिसोडसाठी उत्सुकता वाढवणारा ठरला. जर तुम्हाला आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. चला तर मग मंडळी, भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. ठरलं तर मग या मालिकेसोबत. धन्यवाद.